आज तुम्हाला सांगतोय पराभवाने एकच शिकवलं, कारण दरवर्षी आमचा शेवटचा पराभव व्हायचा. या वर्षी पहिला पराभव झाला. कुठेतरी मनामध्ये शेवटची धाकधूक होती का शेवटचा पराभव होतोय, कुठेतरी अपराजित बैलाला ठेवायचा. या वर्षी पहिल्याच पराभव झाला. कुठेतरी शिकलो का आम्ही थोडीशी गायगडबड गेली होती, फाटी थोडी खराब होती. मात्र मथुर आणि लक्षा ही प्रेक्षकांची एक आवडती जोडी आहे. ती गाडी कुठेतरी पराजित झाली, कुठेतरी प्रेक्षक पण नाराज झाले, पण कुठेच कमी पडणार नाही ही जोडी. का लवकरच या गोळीचा बी कमबॅक होणार. आणि पुन्हा आता अड्ड्यात मथुर आणि लक्ष कधी पलताना दिसेल आपल्याला? लवकरच ही जोडी पण कमबॅक होणार गाडीचा, कारण प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. दरवर्षी एक चांगली गाडी पळते आणि यावर्षी पण पहिला जरी पराभव झाला तरी आम्ही खचून जाणार नाही, कारण कुठेतरी कमबॅक करणं हे आम्हाला चांगलंच माहित आहे. आणि आज लवकरच बैलांनी लक्षांतर कमबॅक केला आणि मथुरचा पण लवकरच कमबॅक होणार. ही गाडी लवकरच झुलताना दिसेल तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे चिंचोली गावात. 1137 छोटा लक्षा ज्या बैलाला ओळखतात त्या बैलाकडे आणि ज्याच्या नावाचा दबदबा आहे. तर पहिल्यांदा अक्षय दादा, नमस्कार. नमस्कार. आणि आपला जो बैल आहे त्याची आता काल का परवाशी शर्यत झाली, तर तेव्हा त्याला पैरा कोण होता? आमची पहिली त्याला पहिला होता परिरंजित म्हात्रे सोनारपाडा यांचा पाखऱ्या. आणि आम्हाला बऱ्याच दिवसापासून त्या बैलाची आम्ही बघत होतो, शर्यती बघत होतो. कुठेतरी आमचा पण बैल काढला नव्हता. आज थोड्या दिवसामध्ये पहिली शर्यत आम्ही मथुरमध्ये काढला, तर तिथं कुठेतरी मी परास्त झालो होतो. त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला कमबॅक करायचा होता. कुठेतरी बैल चांगल्या रुटीनला असल्यामुळे बैलाच्या रुटीनचा बैल मुंबईमध्ये आम्ही बघत होतो. तो आम्ही बऱ्याच पाटगावला मैदानामध्ये 2 शर्ती जिंकताना बघितला होता. तेव्हा परिरंजित म्हात्रे सोनारपाडा यांना आम्ही फोन केला, तर त्यांनी आम्हाला एक शब्दावरती बैल देऊन आम्ही चांगली गाडी केली, मैत्रीपूर्ण गाडी झाली. आणि अशा गाड्या होणं या शर्यती क्षेत्रामध्ये गरजेचं असेल, कारण आम्ही एकमेकाच्या खांद्यावरती हात ठेवून आम्ही शर्यत जमवली आणि त्याच्यानंतर कुठलाही जल्लोष केला नाही शर्यत जिंकल्यानंतर. कारण आज कुठेच शर्यती जमलेल्या होत्या त्या पिसाऱ्या अड्ड्यामध्ये. कुठेतरी आम्ही मैत्रीपूर्ण शर्यत केली आणि बैलाला गुलालामध्ये ठेवला. आणि ती जी शर्यत झाली तर त्याला प्रतिस्पर्धी कोण होता आपल्याला? उरंबोरीचा राणा होता आणि त्याच्यानंतर दुसरा भिंगारीचा गरुड्यावाल्यांचा वासरू होता. एक चांगली गाडी ती पण पळाली, पण जी घॅस आमच्या गाडीला जी लागणार होती त्याच्या पद्धतीने घॅस लागली आणि चांगल्या पद्धतीने गुलाल झाला गाडीचा. आणि आपला जसा नियोजन होता तर तशी गाडी पळाली का त्या नियोजनाप्रमाणे? 100% पळाली, कारण ज्या पद्धतीनुसार आम्ही बऱ्याच दिवसामध्ये बैलाची वेट करत होतो, त्या बैलामध्ये जेव्हा बैल पळेल तेव्हा प्रेक्षकांना बघण्यासारखी गाडी होईल आणि कुठेतरी एक चांगली गाडी झाली आणि प्रेक्षकांना बघण्यासारखी गाडी झाली. आणि सर्व 7 स्टार ग्रुप असेल सिद्धी गरवले, कुठेतरी अनुराग गणेश भंडारी चिंचवली, 7 स्टार ग्रुप सिद्धी गरवले, सोन्या ग्रुप चिंचवली या नावाने बैल पळतोय. 7 स्टार ग्रुप सिद्धी गरवले नसून पूर्ण गाव असतोय, नुसता ग्रुप नसतोय. मग त्याच्यानंतर आम्ही पिसाऱ्या अड्डा असला तर आम्ही आवर्जून बैल नेतो त्या अड्ड्यामध्ये, कारण कसं आज आपला जर घरचा अड्डा असला तर आपण जसं नेतोय तसं पिसारा आणि सिद्धी गरवला तेवढं थोड्या अंतरा येतं. मग त्याच्यामुळे पूर्ण गाव येतोय शर्यत बघण्यासाठी लक्षाची. आम्हाला बी आनंद होतोय आणि बैलाने बी त्यांना आनंद केला आणि गुलाल चांगला झाला. आणि तर हा आपला मुंबई किंग छोटा लक्ष आहे, तर हा बैल तुम्ही कुठून आणि कधी घेतलेला? हा बैल आम्ही कुठेतरी एक सोमनाथ दादांचे उपकार मानतो, कारण सोमनाथ दादा पेटगाव यांनी आम्हाला हा बैल घेऊन दिला. त्या टायमाला बैलाची परिस्थिती खूप खराब होती, तुम्हाला ते माहित आहे. सुरुवातीपासून तुम्ही पण आमच्या बैलाकडे येता. आज कुठेतरी तू पण बैलाच्या भरपूर रिस्क बनवतोस. आज तुला बी माहित आहे बैलाची काय कंडिशन होती. मात्र कुठेतरी आमच्या मुलांनी मेहनत करून, भावांनी मेहनत करून कुठेतरी एक संघर्षाचा काल आम्ही जो होता तो काल कुठेतरी ढकलला आणि आज त्याचं आम्हाला फळ भेटतोय. आणि आपला हा लक्ष आहे, आपला नंदी म्हणजे खूप आता जास्त पलतो, तर याचं नियोजन कोण करतो? याचं नियोजन म्हणजे माझा मोठा भाऊ बंटी मडवी शिदे करवले, एक त्याच्या हातामध्ये नियोजन असतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी जर बोलला का अक्षय हा बैल टाकायचा, तर आम्ही दोघं नियोजन करून नंतर आम्ही मामाला सांगतो, अनंत मामा आहेत आमचे, त्याच्यानंतर आम्ही नियोजन करतोय. आणि नियोजन बंटीच्या माध्यमातून या 3 वर्षामध्ये कधी चुकला नाही आणि याच्या पुढे पण आम्ही शांततेत नियोजन करतोय, कारण या क्षेत्रामध्ये शांतता, संयम हे अतिशय महत्वाचं असेल. कारण घाई गडबड केली तर कुठेतरी गाडी फसू शकते. त्याच्यानंतर आम्ही घाई गडबड करत नाही. जर बैलाला बैल जसा असेल तसंच चांगला बैल असला तरच मैदानामध्ये आम्ही निघतो. आणि जो तुमचा पहिला पराभव झालता तर त्यातून तुम्ही काय शिकले? म्हणजे आता जसं काही आपला पराभव झाला तर त्यातून तुम्ही म्हणजे काय तुम्हाला म्हणजे समजलं?
आज तुम्हाला सांगतोय पराभवाने एकच शिकवलं, कारण दरवर्षी आमचा शेवटचा पराभव व्हायचा. या वर्षी पहिला पराभव झाला. कुठेतरी मनामध्ये शेवटची धाकधूक होती का शेवटचा पराभव होतोय, कुठेतरी अपराजित बैलाला ठेवायचा. या वर्षी पहिल्याच पराभव झाला. कुठेतरी शिकलो का आम्ही थोडीशी गायगडबड केली होती, फाटी थोडी खराब होती. मात्र मथुर आणि लक्षा ही प्रेक्षकांची एक आवडती जोडी आहे. ती गाडी कुठेतरी पराजित झाली, कुठेतरी प्रेक्षक पण नाराज झाले, पण कुठेच कमी पडणार नाही ही जोडी, का लवकरच या गोळीचा बी कमबॅक होणार. आणि आता लक्ष कधी घाटावरती पळणार? लक्ष लवकरच घाटावरती पळणार तर स्वतःचीच गाडी पळणार. ओपन मध्ये गाडी पळवण्याचा विचार आहे, कारण आज तुम्हाला सांगतोय शिवाय आमचा चांगला वासरू पळतोय वरती आणि त्याच्यानंतर लक्ष, हीच गाडी आम्हाला ओपन मध्ये पळवायची. तर तुम्ही जो सांगला शिवाय, तर त्यांनी कालच पहिला नंबरचा म्हणजे पटकवलेला आहे पहिला नंबर, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतोय, आज आमचं नाव कुठेतरी लक्षाला आम्ही दोनदा नेला, आम्ही सेमीला कुठेतरी मार खाला, कारण आम्ही रात्रीचा प्रवास करायचो. त्याच्यानंतर रात्रीचा प्रवास करून कुठेतरी एक आम्हाला बैलाला थोडीफार पाय भरायचे याच्यामध्ये, म्हणजे थोडे पाय भरायचे. 8-8 तास बैल रनिंग मध्ये असायचा, कुठेतरी सेमीला बैल मार खायचा. पण शिवायने एवढी इज्जत ठेवली आमची खऱ्या अर्थाने का 2 वेळा 1 नंबर केला, 2-3 ठिकाणी फायनलला राहिला. मात्र यात अनुराग गणेश भंडारी चिंचोली, सेवन स्टार ग्रुप सिद्धी, सोन्या ग्रुप चिंचोली हा नाव मुंबईमध्येच गाजून नसून आता सातारा भागात पण सर्व ठिकाणी गाजतोय. मात्र बैलांनी आमचं नाव महाराष्ट्रभर केलेच, पण कुठेतरी घाटावरती 4 गाड्यांमध्ये आम्हाला हे अपेक्षा होती का आमचं नाव चालावं, ते आज चालतोय वरती. तर नक्कीच. आणि आपल्या पब्लिकला आपली घरची गाडी कधी पळताना दिसेल? पब्लिकला पळलेलंच, कारण आज आमचा पब्लिकचा भिताड पण तयार आहे, कारण 4 कांदे आम्ही बैलाला पळवण्यासाठी सज्ज आहे. कारण आज पब्लिक मध्ये बी टाकलं, तुम्ही बघितलं असेल, कुठेतरी एक बैल कुठेच कमी पडत नाही. आज पब्लिक मध्ये पण आम्ही टाकून बघणार आहे बैलाला, आणि लवकरच स्वतःची गाडी पण आमची पळताना दिसेल. आणि पुन्हा आता अड्ड्यात मथुर आणि लक्ष कधी पळताना दिसेल आपल्याला? लवकरच ही जोडी पण कमबॅक होणार गाडीचा, कारण प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. दरवर्षी एक चांगली गाडी पळते, आणि यावर्षी पण पहिला जरी पराभव झाला तरी आम्ही खचून जाणार नाही, कारण कुठेतरी कमबॅक करणं हे आम्हाला चांगलंच माहित आहे. आणि आज लवकरच बैलांनी लक्षांतर कमबॅक केला, आणि मथुरचा पण लवकरच कमबॅक होणार. ही गाडी लवकरच झुलताना दिसेल तुम्हाला. तर दादा, वादल आणि रुद्रा, तर त्यांची कमी भासते का तुम्हाला? नक्कीच भासते, कारण आदातमध्ये आम्हाला प्रजित किशोर भोईर, कोलवाडी पनवेल हा त्यांचं नाव दणका भिंजोरला गाजत होता. कारण रुद्रा हा बैल त्या टायमाला 70 ते 80 शर्ती करायचा वर्षाला, असा बैलच मी बघितला नाही माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्यांचे बी आभार व्यक्त करतोय, कारण आमचे चांगले मित्र आहेत. प्रजित भोईर असतील, प्रणय भोईर, एक कुठेतरी फिरायला असला तरी आज त्या दिवशी गाडी जमली होती, तरी प्रजितचे आम्हाला चांगले फोन होते. आज आमच्या भावासारखे संबंध झालेत. प्रणय असेल, आज त्यांचे बी उपकार विसरणार नाही, कारण 5 गाड्या आम्ही लगातार लक्ष आणि रुद्रा त्या सुरुवातीला आम्ही आदात दुसऱ्यामध्ये मारल्या होत्या, कारण अपराजित गाडी होती आमची ती. आणि त्याच्यानंतर वादल ही एवन जोडी होती आमची, कारण वादल हा बैल असा होता का एक बैलाला दोन्ही बैल अशी टकराटकर पळायची का कोणाची गाडी मारायची आमची हिंमत होती. मात्र तो पण बैल आमच्यामध्ये नाही. आज विक्की भोईर असतील, विशाल भोईर असतील, त्यांना बी कुठेतरी त्या बैलाची कमी बसते, आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने त्या बैलाची कमी बसते. तर आज तो बैल असता आमच्यामध्ये, तर कुठेतरी आज एवढ्या लवकर गाड्या आमच्या चांगल्या गाड्या बघायला भेटल्या असत्या, कुठेतरी त्या दोन्ही बैलांची आम्हाला कमी बसते. मात्र आज विक्की भोईरला कुठेतरी एक देवाची कृपेने मी सांगतोय का कुठला तरी चांगला वासरू लागावा लवकरात लवकर, कारण हा नंबरातला खेळणारा विक्की भोईर हा बिंजोरलाच नेहमी असतो, आणि आज कुठेतरी त्यांच्या दावणीला पण चांगला हिरा गमावला. आज त्याची बी दुःख घटना आहे आमच्यासाठी. कुठेतरी देवाला प्रार्थना करतो का लवकरच त्यांच्या दावणीला बी चांगला हिरा लागावा. तर दादा, पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि कोणत्या तारखेला असणार आहे? तारीख तर आमची फिक्स नाही, पण पुढचं नियोजन लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू, कारण जास्ती दिवस बैलाला बैठी ठेवलं तर कुठेतरी बैल पण जरकवल्यासारखं होईल. कारण आज लवकरात लवकर आम्ही बैल काढणार. बुधवारी जर कुठे अड्डा असला तर कुठेतरी एक चांगला नियोजन बघायला भेटणार, आणि एक चांगली गाडी बघायला भेटणार लवकरच. एक प्रेक्षकांना बघण्यासारखी मोठी गाडी बघायला भेटणार. आणि जसं का आपला पाठीमागे रोमन आहे, रोमन आणि लक्षाची गाडी कधी पळताना दिसणार आहे अड्ड्यात? लवकरच प्रेक्षकांना दिसली असती आणि आमच्या मुलांची बी इच्छा पूर्ण झाली असती. मात्र पिसर पाठीवरती कुठेतरी बैलाला मार लागल्यामुळे आम्ही थांबवली. स्वतःची गाडी आम्ही फेऱ्यासाठी नेली होती. आज खऱ्या अर्थाने आम्हाला स्वतःची गाडी कुठेतरी बघायची होती. रोमनला आम्ही याचे लक्ष असल्यामुळे लक्षाला नेल्यामुळे याच्यावर लक्ष नसतो, ते आज रोमन पण कुठेतरी रिडगर पाटीला चांगला पळाला. आज कुठेतरी रोमनचं बी कमबॅक होईल, आणि लवकरच ही घरची गाडी पण पळताना तुम्हाला दिसेल.
तर दादा लक्षाला सोडायला अड्ड्यात सुट्टी मेकर कोण असतो? आज खऱ्या अर्थाने सांगतोय त्या दिवशी सुट्टी मेकरचा भरपूर एक मोलाचा वाटा असतो. कारण कुठेतरी बैल जर चांगला सोडला तर कुठे उरी भेटली तर कुठेतरी स्वतःला निर्णय घेण्यासाठी म्हणजे कुठेतरी चांगलं होतं. आज कुठेतरी त्या दिवशी आमचा राहुल कुंभारकर पण नव्हता, तो स्वतः कोण नसता तो सोडतोय. त्याच्यानंतर केशव दलवी सावंत ते असतात, त्याच्यानंतर दिनेश दुधकर भाल, त्याच्यानंतर गौरव असेल, हे चांगले चांगले कोण पण असतात आम्ही सोडतो. पण जास्ती करून आमचा केशव दलवी सावंत हे एक मामा असतात आमचे, आम्ही मामा म्हणतो. त्याच्यानंतर दिनेश दुधकर भाल, आज दिनेश दुधकर भाल यांनी त्या दिवशी बैल सोडला, चांगला बैल सोडला. आज तो पण मुंबईचा सुट्टी मेकर एक किंग म्हणून ओळखला जातो. एक त्यांनीच सोडला आणि चांगला बैल सोडला आणि कुठेतरी अंतरात त्या दिवशी गाडी झाली. मित्र परिवाराचा साथ कसा असतो तुम्हाला? आज तुला खऱ्या अर्थाने सांगतोय का मित्रपरिवार शिवाय खेळ नाही. आज कुठेतरी एक बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दोघांचा खेळ नाही हा. कुठेतरी आज सर्व मित्रपरिवाराचा साथ असतो. सोन्या ग्रुप असेल, त्याच्यानंतर शेवंस्टार ग्रुप सिद्धी करवली असेल, थैमान ग्रुप आंबिवली असेल, रुद्रा ग्रुप कोलवाडी असेल, वादळ ग्रुप तुर्बे असेल, तसे कौशाचे आमचे भाऊ तुफान ग्रुप कौसा असेल, असे भरपूर आम्हाला 1001 राहुलदादांचा असेल. त्याच्यानंतर भरपूर असे ग्रुप आमच्या अशी पाठीशी असतात. कुठेतरी एक सर्व मित्रपरिवारांचा आम्हाला साथ आहे. आज या थैमान ग्रुप आंबिवली परिसर विचार केला तर आमचे चांगले मित्र आहेत. परेश असेल, त्याच्यानंतर राजेदादा असेल, त्याच्यानंतर पिंट्या ग्रुप कलम. आज कल्पेश दादांचे मी खूप आभार व्यक्त करतोय. कधी कधी स्वतःच्या बैल नसला तरी आज दादा लक्षासाठी येतात. आज कुठेतरी लक्षात त्यावेळेच आहे. आज कुठेतरी चांगली एक लक्षाने आमची बी ओळख करून दिली. आज मित्रपरिवार आमचा चांगला आम्हाला म्हणजे प्रतिसाद असतो, त्याच्यामुळे आज बैल पुढे चालले. आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या ग्रुपचा साथ असतो? आज तुम्हाला सांगितलं नाही, सर्व ग्रुप असतात आमचे. हे सर्व ग्रुप आम्ही तुम्हाला सांगितले हेच ग्रुप असतात. कुठेतरी कोणाचं ग्रुपचं नाव राहिला तर क्षमा मागतो, कारण कुठेतरी आमच्या कुठेतरी लक्षात येत नाही. कधी कधी सर्व 10-15 ग्रुपची नावं घेतली तर कुठल्या एक ग्रुपचं नाव राहतंय. त्याच्यानंतर आवर्जून नाव येईल बादशाह ग्रुप पोसरी, एक प्रताप असेल, त्याच्यानंतर प्रसाद असेल, हे सर्व आमच्या बरोबर मुलं असतात. सर्वांची कुठेतरी एक दोघांचं नाव राहिलं तर कुठेतरी राग येतोय, त्यांची बी क्षमा मागतोय. आज कुठेतरी खऱ्या अर्थाने या मित्रपरिवाराला आणि आज या लक्षामुळे आज आम्हाला एवढी ओळख भेटली महाराष्ट्रात. आज त्याचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. याच्या पुढे अशीच साथ देत राहू आणि आमचं नाव असत करीत राहू. तर धन्यवाद दादा, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही थोडीशी माहिती दिली. तुझे बी आभार व्यक्त करतोय, कारण आज तू कमी कालावधीमध्ये रील्स बनवतोय, एक रील स्टार म्हणून तुला ओळख आहे. त्याच्यानंतर आज तुम्ही पहिलीच बाईट आमच्या बैलापासून सुरुवात केली, तुझे बी आभार व्यक्त करतोय. आज तुझ्या गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करतोय का कुठेतरी तुला बी चांगला यश मिळावं. आज आमच्या बैलापासून आमच्या नंदीचा बी आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल. आज आज पहिलीच तुम्ही आज बाईट घेतली आमची, आज तुम्ही सुरुवातच आमच्या बैलापासून केली, तर कुठेतरी लक्षाचा आशीर्वाद, आमच्या नंदीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील, हीच ईश्वर शरणे मार्ग करतो. धन्यवाद. धन्यवाद.